तुम्ही कधी असे आंब्याचे मोदक ट्राय केलेत का? नसतील केले तर व्हिडिओ बघा, सेव्ह करा आणि ट्राय करून बघा. हॅलो गाईज, सर्वात आधी पातेल्यात आपण अर्धा कप हा आंब्याचा गर घालूया आणि अर्धा कप पाणी घालूया. 1 चमचा तूप घालूया. अगदी चिमूटभर असं मीठ घालूया आणि आता ह्या मिश्रणाला छान एक उकळी येऊ देऊया. मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण 1 कप हे तांदळाचं पीठ घालूया. हे आंबेमोहर तांदळाचं पीठ आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. गॅस बंद करू आणि 10 मिनिटांसाठी असंच आता हे झाकून ठेवूया. तर तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया. त्यासाठी 1 चमचा तूप घालू. आता त्यामध्ये आपण हा अर्धा कप गूळ घालूया. त्यामध्ये 1 चमचा पाणी घालून आणि गूळ छान वितळून घेऊया. गूळ छान वितळला आहे. आता त्यामध्ये आपण 1.5 कप ओला नारळ घालू आणि आता हे छान परतून घेऊया. नारळाचा छान आपला हा परतून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण हा पाव कप आंब्याचा गर घालूया आणि छान हे परतून घेऊया. आता ह्यामध्ये भाजलेली खसखस घालूया, अशी जायफळ पावडर, काजू बदामाचे तुकडे आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर स्किप केले तरीही चालतील. वेलची पावडर घालूया आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेऊया. आंब्याच्या गरामुळे जे पाणी सुटतं ते पाणी सर्व आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण बाजूला काढून ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहे. पीठ आता आपण या ताटात काढून घेऊया. त्यावरती थोडंसं तूप लावूया आणि आता छान गरम असतानाच आपण मळून घेऊया. आता आपण हे हाताने छान एकजीव करून छान मऊसूत असं आपलं हे पीठ झालेलं आहे. पीठही छान मळून तयार आहे आणि सारणही मस्तपैकी थंड झालेलं आहे. आता आपण मोदक तयार करायला घेऊयात. आंब्याचा पल्प तयार करत असताना त्यामध्ये मी वेलची सोलून घातलेली होती. त्यामुळे वेलचीचे असे कुठे कुठे ब्लॅक डॉट्स राहिलेले आपण कळ्या पाडून घेऊया. आंब्याचे असे मोदक ना खूप छान टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्व मोदक आता आपण असेच तयार करून घेऊया. लावून पारी लाटून घेऊया. सारण भरून घेऊया. मोदक थोडासा असं पाण्यामध्ये डीप करू आणि डब्यात ठेवूया. सर्व मोदक आपण असे डब्यामध्ये ठेवून वरतून आता आपण केशर टाकूया थोडे थोडे. आता आपण मोदक वाफवून घेऊया. पाणी मी बॉईल करायला ठेवले होते. आता त्यामध्ये आपण हा मोदकचा डब्बा ठेवूया. झाकण लावून घेऊ आणि 15 मिनिटे छान मोदक वाफवून घेऊया. 15 मिनिटे झालेली आहेत. आपण मोदक झालेत का बघूया. वाव, काय छान सुगंध येत आहे आणि मोदकही छान असे आपले वाफवले गेलेले आहे. आता आपण ते काढून घेऊया. आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार आहेत अगदी झटपट होणारे मऊसूत असे आंब्याचे मोदक. एक मोदक आपण तोडून बघूया. अगदी मऊसूत असे मोदक झालेले आहेत. हे बघा, आतमध्ये तुम्ही सारणही बघू शकता, किती छान दिसत आहे. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.